कापूस विक्रीच्या हंगामात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे। कापूस खरेदीच्या वेळी मोजमापात फेरफार करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आसेगाव येथे घडली आहे। वजन काट्यावर मोजमाप करताना ट्रकच्या वजनात कशा प्रकारे तफावत निर्माण केली जात होती आणि शेतकऱ्यांनी कशा प्रकारे सतर्कता दाखवून हा प्रकार उघडकीस आणला पाहूयात। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव येथे कापूस खरेदी व्यवहारात एका शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कापूस खरेदी दरम्यान मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे समोर आलाय। कापूस खरेदी करणाऱ्या एका व्यापाऱ्याने ट्रकमध्ये कापूस भरण्यापूर्वी ट्रकच्या खाली वाळू भरलेली पोती ठेवून ट्रकचे वजन केले। उदाहरणार्थ 900 किलो वजनाच्या ट्रकमध्ये 100 किलो वजनाची मातीची पिशवी ठेवून वजन केल्यास काट्यावर 1000 किलोची पावती घेतली जाते। त्यानंतर ती माती काढून टाकली जाते आणि शेतकऱ्यांचा कापूस भरून पुन्हा वजन केले जाते। त्यामुळे आधीच्या वजनातील फरकामुळे व्यापाऱ्याला जास्त कापूस मिळतो आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते। नमस्कार मित्रांनो, मी राजदीप माणिकराव धांडे आसेगाव बाजारचा रहिवासी असून मी व्यापारी बोलवला होता कापूस खरेदी करण्याकरिता। तर त्या खाली गाडीचा काटा आम्ही केला होता। त्यावेळेस गाडीमध्ये खालून डस होती, तर खाली गाडीचा काटा केला तर 74-95 असा भरला होता। नंतर त्यांनी कापूस भरायसाठी आणला, त्यावेळेस त्यांनी ती डस रस्त्याने यायच्या वेळेस खाली करून टाकली। नंतर कापूस भरला तर तेवढ्यांनी माझा संशय गेला त्याच्यावर की ते काहीतरी घोटाळा करत आहे। तर त्याच्या गाडीच्या खालून असे बॉक्स बनलेले होते, त्यामध्ये डस भरलेली होती। तर अशा प्रकारे व्यापारी फसवणूक करत आहे। तर सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की सर्वजण काळजी करा आणि सर्व गाड्या चेक करूनच कोणी व्यापाऱ्याला माल द्या, तसा देऊ नका। मात्र शेतकरी संदीप धोंडे आणि गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारला, मात्र परिस्थिती पाहून व्यापारी आणि ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाले। गौरव बोवत्रे, राहणार मोर्शी। मी कापूस घ्यायला आलो होतो, मला दुसऱ्या बोलावलं होतं। एक माझा मालक आहे निलेश कुमावत आणि एक आहे शेफिक हिवरखेडचा आहे। त्यांनी कापूस भरायला चांगलं होतं। शेफिक कोण? हिवरखेडचा। पूर्ण नाव शेफिक शेख आहे। शेफिक शेख हिवरखेडचा। आणि अजून कोणता मालक? एक निलेश कुमावत। कुठचा आहे हा? राहणार जामनेर तालुका जिल्हा जळगाव। आता तू कधी आला? मी रात्री। हे गाडी किती दिवसापासून फिरून राहिली इकडे अकोला जिल्ह्यात? रात्री झाली। अकोट तालुक्यात जोरान बोल जरा। रात्री आली का बस हे पहिलंच गाव आहे का? आशेगाव पहिलंच भरलं? आणि जे खालून जे तुम्ही जे सिस्टम बनवला ड्रमचा, तू काय काम करतो याच्यात? दलाली। मग दलालावरच तर सर्व खेळ आहे। दलालावरच तर सर्व खेळ राहते। तुम्ही आता चेक करा। मी रात्री झालो। आशेगावतून कोण कॉन्टॅक्ट दिला? आशेगावून दिला, पप्पून दिला आहे। पप्पू कोण? अकोटचा पप्पू। अकोटचा पप्पू कोण? पप्पू नंबर आहे त्याचा। नंबर आहे। सावऱ्यात कोण आहे? सावऱ्यात माणसं ते पप्प्याने बोलवलं। कोणते माणसं? कापूस भरणारे अर्धे माणसं तिथं जे तुमच्या सोबत आम्हाला आलते ते सावऱ्यात पहिले ते कोणाच्या घरी गेले ते सावऱ्यात? माहित नाही मला, पप्पूने बोलावलं होतं। पप्पू कोण आहे? पप्पू दलाल आहे। कुठचा? अकोटचा। अकोटात कुठं राहते? नंदीपेठ। त्याचं नाव पूर्ण माहिती असेल ना पप्पूचं? जो पैसे घेऊन राहिला त्याचं नाव सांग। निलेश कुमावत। आणि तो कुठला आहे? जामनेर मध्ये। मग हे आता भरपूर ठिकाणी केलं असेल असं तुम्ही? हो ना, बाकी कापूस घेत राहते ना स्वतः गाडीवर। मग आता कुठं आला नाही तो? पैसे गेला का? हा, चालला गेला।
त्याच्यासंग काम करता का मग तू? नाही मग मी मला इथं चेकिंगनं बोलावलं होतं हिरवळीला. हिवरगडच्या शफिकनं बोलावलं. त्या शफिकचा नंबर आहे काय? या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यापाऱ्याने इतर शेतकऱ्यांकडूनही अशा प्रकारे कापूस खरेदी केला आहे का याची माहिती घ्यावी आणि फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच संबंधित व्यापारी बाजार समितीत परवानाधारक असल्याचा त्यांच्याकडे पुरावा असेल तर तो रद्द करण्याचीही मागणी देखील करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातनी काल जो प्रकार उघडकीस आला, एका शेतकऱ्याची एका व्यापाऱ्याने, कापूस व्यापाऱ्याने फसवणूक केली. मी तो शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला. त्या व्यापाऱ्याने त्या गाडीतनी कप्पा बनवून त्याच्यातनी माती किंवा राख अशी साठवलेली होती, जेणेकरून प्लेट काट्यावर नेल्यानंतर खाली गाडीचं वजन जास्त भरावं या उद्देशाने त्याने हे केलं की जेणेकरून आपल्याकडे तो कापूस म्हणजे जास्त घेऊन शेतकऱ्याचा कापूस कमी दाखवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची या व्यापाऱ्याने फसवणूक केलेली आहे. संबंधित व्यापाऱ्याने कोणाकोणाचा यावर्षी कापूस खरेदी केला याची संबंधित पोलिसांनी चौकशी करावी आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना या व्यापाऱ्याकडून नुकसान भरपाई वसूल करून देण्यात यावी. आणि माझं संबंधित पोलीस विभागाला आव्हान आहे की त्यांनी या व्यापाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, फौजदारी गुन्हा दाखल करून, फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी. आणि संबंधित जो व्यापारी आहे त्यांनी ज्या बाजार समितीच्या हद्दीतनी लायसन आहे का नाही हे शहानिशा करावी. जर नसेल तर बाजार समितीच्या कायद्याअंतर्गतही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि माझं आणखीन एक आव्हान आहे की त्याचं जे लायसन आहे ते ताबडतोब रद्द केलं पाहिजे आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी कुठेही कारवाई करताना दीर्घाई नको करायला. आणि शेतकरी बांधवांनाही माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की जेव्हा आपण एखाद्या प्रायव्हेट व्यापाऱ्याला माल विकतो तेव्हा त्याची पूर्ण खात्री करूनच माल त्याला विका. मी तर म्हणतो की आपण प्रायव्हेट व्यापाऱ्याला माल देऊच नाही, आपण संबंधित बाजार समितीतच माल यार्डमध्ये नेला पाहिजे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. आणि जर कदाचित आपली अशी प्रकारे फसवणूक झाली तर आपल्याला तिथे बाजार समितीच्या माध्यमातून कारवाई करायला आपण मोकळं राहू. त्याच्यामुळे प्रायव्हेट व्यापाऱ्याला कापूस देताना शेतकऱ्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि परत मी एकदा पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब त्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी, जेणेकरून आणखीन तो व्यापारी कोणाची फसवणूक करणार नाही, कोणा शेतकऱ्याची. आणि ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्यांची संपूर्ण नुकसान भरपाई व्याजासकट त्या व्यापाऱ्याकडनं वसूल करून देण्यात यावी. दरम्यान या घटनेमुळे कापूस विक्री करताना शेतकऱ्यांनी वजन काट्याची आणि वाहनाची नीट तपासणी करून व्यवहार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड